या बातमीचे प्रायोजक आहे हॉटेल बडे पीर। आमचा पत्ता विजापूर वेस्ट व दुसरी शाखा मुस्लिम पाच्छापेठ सोलापूर। शहरातील शनिवार पेठ परिसरात असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या एटीएमवर अज्ञात दरोडेखोरांनी मध्यरात्री धाडसी दरोडा टाकत तब्बल 7,72,900 रुपयांची रोकड लंपास केली। गॅस कटरच्या सहाय्याने एटीएम मशीन फोडून ही चोरी करण्यात आली असून या घटनेमुळे शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। या प्रकरणी मंगळवेढा पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार दिनांक 7 मे रोजी पहाटे 3च्या सुमारास शनिवार पेठेतील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या एटीएममध्ये अज्ञात चोरट्यांनी प्रवेश केला। गॅस कटरच्या सहाय्याने मशीन फोडून ट्रेमध्ये ठेवलेली रोकड लंपास करण्यात आली। मशीन तोडताना ठिणग्या उडाल्याने एटीएम मशीन, एसी तसेच सीसीटीव्ही कॅमेऱ्यांनाही आग लागून नुकसान झाले। याबाबत असिस्टंट बँक मॅनेजर भिकाजी बिमकर यांनी फिर्याद दिली आहे। दरम्यान मागील 15 दिवसांत माचनूर, रहाटेवाडी, सिद्धापूर, बोराळे आणि दामाजीनगर परिसरात घरफोड्या, शेळ्या चोरी आणि दागिने लंपास करण्याच्या घटना वाढल्या आहेत। मात्र अद्याप एकाही चोरट्याला पकडण्यात पोलिसांना यश आले नसल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे। सतत वाढणाऱ्या चोरीच्या घटनांमुळे मंगळवेढ्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर बनला असून DYSP दर्जाचे अधिकारी असतानाही चोरीची मालिका का थांबत नाही असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे। जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी या घटनांची गांभीर्याने दखल घेऊन चोरट्यांचा तातडीने बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांकडून होत आहे। घटनेनंतर पोलिसांनी ग्रामसुरक्षा यंत्रणेच्या माध्यमातून दरोडेखोर सोलापूर रोडकडे वाहनातून पसार झाल्याची माहिती देत नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले। त्यामुळे अनेक नागरिकांनी रात्रभर जागून काढल्याचे चित्र पाहायला मिळाले। ताज्या घडामोडीसाठी पाहत रहा लोकराज्य न्यूज मराठी।